काही दिवसापासून माझी तब्येत खराब होती, त्यामुळे मी व्हिडिओ बनवले पण नाही आणि अपलोड पण केले नाही. पण आता म्हटलं ही सगळी कारणं आपण बाजूलाच ठेवूयात आणि आज आपण नक्कीच व्हिडिओ बनवूयात. तर मंडळी, आज आम्ही गेलो होतो महादेवाच्या मंदिरात. खरं तर आहे ना, पहिलं आम्ही खूप जायचो, प्रत्येक सोमवारी जायचो महादेवाच्या मंदिरात. पण आत्ता वेळेअभावी ते शक्यच होत नाही. पण आज म्हटलं काही पण होऊ दे, आज आपण देवाला जायचंच. कारण आपल्याला सगळ्या गोष्टीसाठी वेळ असतो, पण ज्या परमात्म्याने आपल्याला हे जग दाखवलंय, त्याच्या कृपेने आपण इथे जगतोय, जग पाहतोय, त्याच्यासाठी आपण अर्धा तास पण काढू नये का? म्हणून म्हटलं आज नक्कीच जायचं. आणि माझ्या बाळाला पण आत्तापासूनच देवाचं महत्त्व कळालं पाहिजेत, या सर्व कारणांसाठी आज मी त्यांच्याकडे हट्टच केला आणि मग त्यांना म्हटलं चला आज आपण जाऊयात. तसं तर माझ्या घरामध्ये सगळेच महादेवाचे भक्त आहेत. माझे सासरे तर महादेवाच्या मंदिरामध्ये पुजारीच आहेत आणि माझा नवरा प्रत्येक सोमवारी उपवास करतो आणि मनोभावे उपवास करतो. पण मी घरात एक अशी असेल जी स्वामींची सेवा करते. पण स्वामी असो किंवा महादेव असो, कोणाची जरी सेवा केली तरी ती एकाच देवाला पोहोचते ना. कारण की देव तर एकच आहे, फक्त त्याची रूपं वेगळी आहेत. बाय द वे, इथल्या महादेवाच्या मंदिराच्या बाहेरचा परिसर खूप छान आहे, खूप सुंदर मंदिर आहे हे. आणि त्यालाच लागून मारुतीचं पण मंदिर आहे. खूप छान परिसर आहे. माझ्या बाळाने तर खूप एन्जॉय केला, देवाचं छान दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो घरच्या दिशेने. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चलो.